इथं चर्च वगैरे बघून झाला आणि आम्ही निघाल्यानंतर दुसरा एक पॉईंट बघण्यासाठी. म्हैसूरमध्ये जिकडे तुम्ही जाचाल तिकडे भरपूर असं पॉईंट मस्त मस्त बघण्यासारखं आहे आणि फक्त आपल्याकडे टाईम आणि वेळ पाहिजे त्या वेळ देण्यासाठी. आणि तिथनं आतमध्ये आलो तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा प्रतिमा होती, ती बघितली आणि नंतर ना जे म्हैसूरचे राजा त्यांची पण इथं प्रतिमा होती. आणि इथं सगळ्यांची प्रतिमांचं हे केलेलं आहे आणि हुबहू ज्याचं त्याचं चेहराचं की मिळतात की बोलायचं काम नाही, असं वाटलं की म्हणजे सेम टू सेम आपल्या पुढं बसले की काय. तिथं समोर बघितल्यानंतर ना असं वाटतं की आपल्या समोरच बसलेत. किरीस का सुने का गाना? किरीस का सुने का? नंतर ना तिकडून आलो आणि भूत बंगल्यात शिरलो. आतमध्ये भीती वाटली का भूत बघताना? होय खूप भीती वाटली. हा भूताला भीती वाटली. असं ना, कुठल्या भूताला जास्त बेला? ते उलट इथं काय भूत बंगल्यातनं बारा येतोय तर बघतोय तर काय इथं आरशा सगळं भूलभुलय होतं. काय कोणाचं कोणाला काय कळना, कुठं जायचं काय कळना. पुढं जातोय तर थटतोय वगैरे, इकडं तिकडं काय सगळं डोक्याला ताप झालता. तिकडे सगळे भूतं बघून झाले आणि आम्ही आलो RRला जेवायला. तर इकडं पहिल्यांदा वेटिंग होतं, लाईन लागलेली त्याची काय मंदिरात जेवायला दर्शन तर टेबल भेटला आणि पहिल्यांदा केळीच्या पानावरती आम्हाला लिंबू आचार आणि बिर्याणी पहिल्यांदा आली. मस्तपैकी एकदम टॉपची बिर्याणी होती. जेवण वगैरे घेतलं आणि उद्या सकाळी आम्ही जाणार आहे झू बघण्यासाठी. आणि तर असंच व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि फॉलो करून घ्या. उद्याच्याला प्रत्येक प्राणी मी तुम्हाला अगदी जवळून धावणार आहे. तर एकदम म्हणजे एकदम असा विषय हार्ड उद्याचा व्हिडिओ होणार आहे. सर्वांनी अगदी मस्तपैकी बघून घ्यायचा ती व्हिडिओ.